तुम्ही गेले तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते. आज आम्ही ह्या मतावर ठाम आहोत. आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले. आणि आम्ही काल तुमच्यासोबत होतो पण आज नाहीये आणि भविष्यातही असणार नाहीये. आणि आम्हाला एक धडा मिळाला आहे की चळवळीच्या नावावरती कार्यकर्त्याच्या आयुष्याचं वाटोळ करणारा नेता या अगोदरही संपलाय आणि भविष्यातही संपेल. तुम्ही आज मजेत आहात भाऊ, पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची तळमळ जी होती ही जी हाय लागेल, भविष्यामध्ये तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. हा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या घरावरची पत्र विकलेत मी 10 लाख रुपयाला मध्ये आहे. 10 15 गाड्या घेऊन जा, 20 गाड्या घेऊन या, 200 कार्यकर्ते घेऊन या, 400 कार्यकर्ते घेऊन या. उपाशीपोटी आम्ही संघटन वाढवलंय. आज आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार. विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली, काय प्रतिक्रिया आहे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची? कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला एक आनंद होतो की आपला नेता कुठेतरी उच्च ठिकाणी गेलेला आहे किंवा त्याला मान सन्मान पद मिळालेलं आहे. परंतु हे पद मिळत असताना त्या जो कोणी नेता आहे त्या नेत्याने तो पक्ष आहे, ज्या पक्षाच्या जेव्हावरती तो नेता मोठा झाला, त्या पक्ष वाढवण्यासाठी ज्या तमाम कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंय, स्वतःचा वेळ दिलाय, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलंय, दिवस रात्र पाहिला नाही, पाऊस ऊन पाहिला नाही, संघटनेसाठी उपाशीपोटी फिरलेला जो कार्यकर्ता आहे त्याचं ऋण फेडायचा हा काळ होता. परंतु त्यांनी आमच्यापैकी कुठल्याही महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्याला चर्चा केली नाही, त्यांना हा निर्णय कळवला नाही. डायरेक्ट आम्हाला हा निर्णय कळाला जेव्हा ही बातमी आम्ही टीव्हीवरती पाहिली. ही अत्यंत वेदनादायी होतं आमच्यासाठी. प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार अशा बातम्या होत्या, पण आता ऐनवेळी बच्चू कडू यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रहार संघटना वाऱ्यावर सोडलेली आहे का? काय होतंय माहितीये का, वाऱ्यावर सोडली म्हणजे तुम्ही ज्या बेसवरती तुमचा पक्ष उभा आहे, तुम्ही ते काय असतं माहितीये का, एखादी इमारत जर जेव्हा 2 मजली 4 मजली 6 मजली होती तेव्हा त्याचा पाया जो असतो तो मजबूत असेल तरच होतो. सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या पाठीमागे वेड्यासारखे काम करणारे जो कार्यकर्त्याचं केडर होतं, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं केडर होतं, त्याच्या बेसवरतीच हा प्रहारचा एवढा मोठा आज बंगला दिसतोय. आणि त्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर सन्मान्य बच्चूभाऊ कडू बसले. आणि आज त्यांनी ठरवलंय की आपण त्या बंगल्यामधून खाली वाकून बघायचं आणि तिथलं बेसमेंट तोडून टाकायचं. हे असं होत नसतं राजकारण. तुम्ही ज्या लोकांच्या जीवावरती मोठे झालेले आहेत, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झालेले आहेत, त्यांना तुम्ही असं उचलून नीट फेकून दिलं म्हणजे आमचे पदाधिकारी आज आमच्या जीवावरती इलेक्शन लढवायचे. तुम्ही जे आमचा कार्यकर्ता प्रशासनाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचा, राज्य सरकारच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचा, तो कार्यकर्ता तुम्ही रातोरात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या दावणीला नेऊन बांधलाय. म्हणजे आमची मानसिकता काय असेल विचार करा ना. म्हणजे आयुष्याचे 10 वर्ष आम्ही घातले. माझ्यासोबत आज तुम्ही बैठकीला बसलेली जी कोर कमिटी आहे जिल्ह्याची, प्रत्येकावर 12 15 केसेस आहे. आणि आम्ही केसेस घेतले कोणासाठी? संघटना मोठी करण्यासाठी ना, संघटना विलीन करण्यासाठी तर आम्ही केसेस नाही घेतले. तुम्ही तुमचा स्वतःचा स्वार्थ बघितला, संघटना विलीन केली. मग आमचं काय? काल बच्चूभाऊ एका मुलाखतीमध्ये बोलले की ज्या कार्यकर्त्याला सन्मान पाहिजे तो कार्यकर्ता माझा होऊ शकत नाही, मी त्याला माझा कार्यकर्ता मानत नाही. माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या सन्मान्य बच्चूभाऊ कडू, आम्ही तुमचा प्रचंड आदर करतो. जर तुम्हाला शिंदे गटाने विधान परिषदेची उमेदवारी दिली नसती किंवा तुम्हाला तो मान सन्मान दिला नसता तर तुम्ही आम्हाला सोडून पक्ष विलीन केला असता का? अजिबात नाही. राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं एक ध्येय असतं. कोणाला जिल्हा परिषद लढवायची, कोणाला पंचायत समिती, कोणाला ग्रामपंचायत, कोणाला विधानसभा, कोणाला लोकसभा. कुठल्याही प्रकारचं ध्येय न घेता राजकीय पक्षात कार्यकर्ते काम करत नाहीत. आणि काम करतील तर काय का तुमचे वेडबिगार आहेत का तुमचे मजूर आहेत की तुम्ही म्हणताल ते करायला कुठलाही स्वार्थ न ठेवता? सेवाभावी संस्था आहे का? राजकीय पक्ष आहे ना. प्रत्येक कार्यकर्त्याचा आपला अजेंडा आहे, त्याला कुठे ना कुठे उद्या राजकारणामध्ये सेट व्हायचंय. रातोरात तुम्ही ह्या सगळ्या पोरांच्या जे त्यांच्या मनामध्ये विचार होते, जे त्यांचं ध्येय होते, त्याचा खून केला, त्यांची कत्तल केली. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या कबरीवर जर तुम्ही उद्या विधान परिषदेचं पद घेणार असाल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा जो आहे, ज्याचा संघर्षाला जर तुम्ही आज गालबोट लावला असेल ते अत्यंत वेदनादायी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत जाणार नाही, हा आमचा निर्णय आहे. आज आमची 11 जणांची जी जिल्ह्याची कोर कमिटी त्यांची आज बैठक आहे. आजपासून म्हणजे आतापासूनच आमचे सर्व पदाधिकारी तालुक्यामध्ये जातील, तालुक्याची शाखा प्रमुख कार्यकर्त्याची चर्चा करतील आणि येत्या 2 दिवसामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची जी आज टीम आहे ती वेगळा निर्णय घेणारच. आपण राज्यातले काही पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे का? तुमच्या जसं परभणी जिल्हाध्यक्षाचं पद आहे, असं बाकी काही पदाधिकाऱ्यांशी आपण राज्यात चर्चा केली आहे का? नेमकं काय भूमिका पुढील काळामध्ये राहणार? नाही, सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा मी ग्रामीण भागामध्ये होतो. आणि जेव्हा मी आलो तेव्हा मला कळालं की असा निर्णय झाला. मी टीव्हीवरती पाहिले. मला वाटलं मी रेंजमध्ये नसल्यामुळे सन्मान्य बच्चूभाऊंनी मला फोन केला नाही.
इतर जिल्हा प्रमुखांशी संपर्क झाला का म्हणून मी जवळपास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा प्रमुखांची चर्चा केली आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय बहुतांश जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली. सगळ्यांनी सांगितलं भाऊ आम्ही फक्त टीव्हीवरती पाहिलं. अहो साहेब कुठलाही पक्ष विलीन करायचा असेल तर एक प्रक्रिया असते. तुम्हाला पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याचा एक मेळावा घ्यावा लागतो, अधिवेशन घ्यावं लागतं, त्याच्यात एक ठराव पास करावा लागतो. ठराव पास केल्यानंतर तो ठराव निवडणूक आयोगाकडे जातो. ज्या पक्षात तुम्ही विलीन होत आहे त्या पक्षाचं संमतीपत्र लागतं. हे सगळं दिल्यानंतर निवडणूक आयोग सांगते की पक्ष विलीन झाला. हो मी उठतो आणि म्हणतो माझा पक्ष विलीन झाला. अरे मेले ना हे कार्यकर्ते जे 10 15 वर्ष तुमच्या जीवावरती काम करतायत आणि आता बच्चूभाऊ आम्हाला सांगतायत की तुम्ही प्रहार सामाजिक संघटनेत काम करा. अहो जी संघटना अस्तित्वात नाहीये. म्हणजे तुम्ही आता नवीन संघटना स्थापन करणार म्हणजे तुम्ही जाणार सत्तेसोबत आणि आम्ही परत रस्त्यावरती रिक्षा ओढायचं हे कोणी शिकवलं आणि काय करायचं आता हे झालं ना. तुम्हाला विधान परिषद मिळाली, आम्हाला आनंद झाला. आता तुमचा रस्ता वेगळा, आमचा रस्ता वेगळा. पुढे काय भूमिका राहील कार्यकर्त्यांची? कार्यकर्त्यांची भूमिका एक आहे, आपण कुठेही जाऊ आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू. कारण की आमच्यासोबत असलेला एक एक कार्यकर्ता हजार कार्यकर्त्याची बरोबरी करतो. परभणी जिल्ह्यामध्ये कोणी प्रहार ओळखत नव्हतं. आज इथं जवळपास आम्ही 500,000 कार्यकर्त्याचं केडर उभं केलंय. ते आमच्या कार्यकर्त्याच्या हिमतीवर. आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठेही वाळवंटात टाका, ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल. आम्ही कोणाच्या लाचारीनं जगणारे कार्यकर्ते नाहीत. आम्हाला कोणाच्या तरी डोक्यावर वरद हस्त पाहिजे, आमचा कोणते गॉडफादर पाहिजे, अजिबात नाही. आम्ही जिथं जाईल तिथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू. पण इथं आम्ही राहणार नाही. कारण की लाचारीनं भेटलेलं श्रीखंड इज्जतीनं भेटलेल्या शिळ्या रोटीपेक्षा वाईट असतं आणि ते आम्हाला ते गोड फळं चाकायच्या नाहीत. आमचा संघर्ष करायची अजूनही तयारी आहे. सत्तेमध्ये गेल्यावरच लोकांचे प्रश्न सुटतात असं अजिबात नाही. आम्ही हजारो लोकांचे प्रश्न सोडवलेत, सत्तेच्या बाहेर राहून सोडवलेत आणि हा संघर्ष लोकांसाठी कायम राहील. सत्तेची लाल चाटणारा प्रहार जनशक्ती पक्षाचा सामान्य कार्यकर्ता असूच शकत नाही आणि ते त्याचा मला अभिमान पण आहे. पहिल्या वेळेस जेव्हा बच्चू कडू जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारासोबत गुवाहाटीला गेले, आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपली चूक झाली. आता ही दुसऱ्यांदा चूक केली असं वाटतं तुम्हाला? जेव्हा सन्मान्य बच्चूभाऊ कडू गेले होते गुवाहाटीला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी दिव्यांग मंत्रालयासाठी गेलो होतो. माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटलं "हो, ठीक आहे एखादा कलंक लागला आणि जर दिव्यांगाचं भलं होत असेल तर आपण गेलेलं ठीक आहे. भाऊ तुम्ही आज कुठल्या तोंडानं सांगणार तुम्ही का गेले? ठीक आहे तुम्ही गेले ते गेले हो, आमचं राजकीय करिअर संपून गेले ना. म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं की हे यांची काहीच अवकात नाही. म्हणजे मी जिथं म्हणेल तिथं हे पागल येतील. हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते. आज आम्ही ह्या मतावर ठाम आहोत आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले आणि आम्ही काल तुमच्यासोबत होतो पण आज नाहीये आणि भविष्यातही असणार नाहीये. आणि आम्हाला एक धडा मिळाला आहे की चळवळीच्या नावावरती कार्यकर्त्याच्या आयुष्याचं वाटोळ करणारा नेता या अगोदरही संपलाय आणि भविष्यातही संपेल. तुम्ही आज मजेत आहात भाऊ, पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची तळमळ जी होती ही जी हाय लागेल भविष्यामध्ये तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. हा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या घरावरची पत्र विकलीत मी 10 लाख रुपयामध्ये आहे. 10 15 गाड्या घेऊन जा, 20 गाड्या घेऊन या, 200 कार्यकर्ते घेऊन या, 400 कार्यकर्ते घेऊन या. उपाशी पोटी आम्ही संघटन वाढवलंय. आज आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा की बच्चू कडू आता शिवसेनेत गेले. एकंदरीत ती परिस्थिती आहे राज्याची का देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपोटी गेली? अनेक जणांच्या तोंडातून वाक्य येते की भाऊंचे काही असे काही व्यवहार आहेत किंवा असे काही संपत्ती, पण तर आम्हाला तसं वाटत नाही. चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. आता ते का गेले हा प्रश्न आमच्याही मनाला पडलेला आहे. मध्यंतरी त्यांच्या बंगल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अरे ठीक आहे ना, आता चार टर्म आमदार राहिलेले आहेत. एखादा माणूस आपलं घर बांधू शकतो, बंगला बांधू शकतो, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यांनी काही करायचं होतं पण आमचा बळी नाही द्यायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे होते की आजपासून प्रहार जनशक्ती पक्ष बंद. आम्हाला मान्य होतं, पण आम्हाला नेऊन तुम्ही रातोरात एका त्याच्या दावणीला बांधता म्हणा आता उद्यापासून ह्याला बाप म्हणा. कसं शक्य आहे? स्वाभिमान काही नसतो की नाही? की तुम्ही उद्या गाढवाला घोडं म्हणणार तर आम्ही म्हणणार आहेत का? की तुम्ही म्हणजे जायच्या पाया पडत आम्ही पडणार आहेत का? आम्हाला कळतं ना ते पाय किती पवित्र आहेत आणि कोणाचे पाय पडायला पाहिजे. आम्हाला कळतं ना, आम्हाला देवाने बुद्धी दिली आहे ना. आजपर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला काही गोष्टी कळत होत्या तरी आम्ही केल्या. पण आता आम्हाला कळालं की आमचा घात होतोय आणि भविष्यात आमचा घात होऊ नये म्हणून आम्ही आमचा निर्णय घेणारच ना. मध्यंतरी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी म्हणून आंदोलन केलं. नागपूरला विधान भवनावर आंदोलन केलं. त्याच्यानंतर त्यांचे वक्तव्य आले की मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं पण म्हणावा तेवढा मला प्रतिसाद मिळाला नाही शेतकऱ्यांकडून. जर मी जातीसाठी केलं असतं तर मिळालं असतं. म्हणजे कुठंतरी त्यांना चळवळीत आता काम करू वाटत नाही. माझा एक प्रश्न आहे बच्चू भाऊंना की साहेब जर जातीचा जर तुम्ही केला असतं तर तुम्ही मोठे झाले असते.
मग तुम्हाला 4 टर्म जे तुम्ही आमदार झाले ते जातीच्या जीवावर झाले का? तुम्हाला एक एक पराभव इतका जिवारी का लागला? तुम्ही 4 टर्म तुम्हाला ह्या दिव्यांगांनी, ह्या सामान्य शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, कष्टकऱ्यांनी निवडून दिले ना, यांच्यावरचा विश्वास उडाला का तुमचा? का यांच्यावरती निष्ठा संपली? का यांचं काम संपलं तुमच्या आयुष्यातलं? काय नेमकं काय कारण होतं? म्हणजे हे सगळं तुम्ही सोडलं, आज तुम्ही जातीवादीचं म्हणता. आणि आज तुम्ही ज्या 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 पक्षासोबत गेलात तो पक्ष किती जातीवादी आहे, किती धर्मवादी आहे, हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होईल. सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य जनतेला माहिती आहे कोण कुठे गेलं आणि कशासाठी गेलंय.